मराठी सृष्टी टॉक्सच्या या भागात मी धनश्री पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. माझ्या बरोबर आहेत डेझर्ट मॅरेथॉन या खेळातील ग्रँड स्लॅम विजेते श्री अतुल पत्की. नमस्कार सर, मराठी सृष्टी टॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. तुमचा एकूणच प्रवास हा खूप प्रेरणादायी आहे, कारण मुळात कुठच्याही प्रचलित आणि प्रसिद्ध खेळामध्ये न उतरता एका अतिशय वेगळ्या खेळाच्या क्षेत्रात तुम्ही उतरलात, आणि ते सुद्धा वयाच्या 42व्या वर्षात. म्हणजे सुरुवातीला याबद्दल काहीही कल्पना नसताना याची माहिती करून घेणं आणि पुढे पुढे या मॅरेथॉन मध्ये सहभागी होणं हे फारच आमच्या सगळ्यांसाठी खूप मोटिवेशनल आहे. त्यामुळे तुमचा प्रवास आम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं शिकवून जाणार आहे, यात काही शंका नाही. आपण मुलाखतीच्या पहिल्या भागात शेवट करता करता तुम्ही प्रिन्स हॅरी यांचा उल्लेख केलात, आणि प्रिन्स हॅरींना तुम्ही नॉर्थ पोल 90 डिग्रीज चा प्रवास झाल्यानंतर नॉर्थ पोल मध्ये तुम्ही भेटलात. तर त्या पुढे आता कसं काय हे सगळं होतं, आणि मग तुम्ही त्यांच्या बरोबर किती वेळ होतात, काय काय तुम्ही गोष्टी शेअर केल्यात? ऍक्च्युली क्रुआ म्हणून रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्याच्यानंतर आम्ही 2 वेगवेगळ्या फ्लाईटने ऍक्च्युली नॉर्थ पोलला गेलो. पण तो कायम चेहऱ्याने तो मला रेकग्नाइज करत होता. त्याच्यामुळे हे असं घडल्यानंतर नॅचरली त्याला पण असं हे होतं. कधी तो क्रॉस होताना माझ्याशी गप्पा मारायचा, बोलायचा. सेकंड आमचं कायमच चाललेलं असायचं. आणि मुख्य म्हणजे तो ज्या कंपनीकडनं तिथे आलेला होता, ज्या एक माझा एक मित्र आहे, क्रुक्सन म्हणून आहे, त्यांनी ते सगळं अरेंज केलं होतं त्याच्यासाठी. तर तो माझा आणि त्याचा म्हणजे दुवा म्हटलं तरी चालेल, की तो आणि मी त्याच्यात तो महत्वाचा माझा एक मित्र. त्याच्यामुळे नंतर सुद्धा हे जेव्हा मॅरेथॉन वगैरे सगळं संपल्या, सगळं काय झालं, आम्ही वेगवेगळे, तो लंडनला गेला असेल, मी इकडे माझ्या घरी आलो, त्याच्यानंतर सुद्धा आमचा डायरेक्टली और इनडायरेक्टली संपर्क हा या माझ्या क्रुक्सन म्हणून जो माझा मित्र आहे, त्याच्या हेनरी क्रुक्सन म्हणून, तर त्याच्या थ्रू आमचा कॉन्टॅक्ट होता. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षीला त्यांनी साऊथ पोलला केलं, म्हणजे दक्षिण ध्रुवावरती केलं. त्यावेळेला त्यांनी माझ्या त्या मित्राकडनं मला मेसेज पण पाठवला, की अतुल, मी तिकडे चाललेलो आहे, तू येणार आहेस का? अर्थात इतर बऱ्याच तरुणांना किंवा इतर सगळ्या मुलींना तो आवडत असेल, काय असेल, माझ्या दृष्टीने तो साधारण एक नॉर्मल एक व्यक्ती आहे, एक स्पोर्ट्समन आहे, माझ्यासारखा तो प्रतिस्पर्धी आहे. त्याच्यामुळे मी काय तिकडे जाणार नव्हतो. त्याच्यामुळे तो जाणार आहे म्हणून मी काही गेलो नाही. मी त्याला सांगितलं, की पुढच्या वर्षी तू जा, त्याच्या पुढच्या वर्षी मी कदाचित जाणार आहे. आणि त्याच्याप्रमाणे मी तसा विचार केला होता. पण कारण त्याच वर्षी मी पुन्हा एकदा जेव्हा नॉर्थ पोलला, उत्तर ध्रुवावरती मी मॅरेथॉन धावण्यासाठी म्हणून विचार केला. आतापर्यंत मी एक्सपेडिशन केलं होतं, पण मी हे केलेलं नव्हतं तिथे. आतापर्यंत मी नॉर्थ पोलला मॅरेथॉन धावलो नव्हतो. त्याच्यामुळे मग मी विचार केला, की ओके, आता आपल्याला एक नॉर्थ पोलला धावायला पाहिजे. आणि ते सुद्धा कसं झालं, की मी ज्या वेळेला एक्सपेडिशन करून परत येत होतो, तेव्हा म्हटलं काही मुलं चाललेली होती, काही लोक झाले, तर त्यांनी सांगितलं मला, की अरे इथे स्पर्धा असते. मग मी तो विचार करायला लागलो, की अरे दिस इज वंडरफुल, आपल्याला वी नीड टू डू दिस वन. आणि मग त्या दृष्टीने मी हे करायला सुरुवात केली, तयारी करायला सुरुवात केली नॉर्थ पोलला जाऊन धावण्याची वगैरे. तर त्याच्यात सुद्धा एक फार सुंदर सुंदर किस्से आहेत, की म्हणजे तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल असा एक किस्सा मी तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणजे मी नॉर्थ पोलला जात असताना आम्ही सहज बघतो, की कोण कोण प्रतिस्पर्धी आहेत, कोणत्या कंट्रीचे आहेत, काय आहेत वगैरे, तसं बघत असतो. त्याप्रमाणे मला लक्षात आलं, की तिकडे एक आपल्या बरोबर एक पाकिस्तानी पण येणार आहे. पण तो पाकिस्तान रिप्रेझेंट करणार आहे, इथे मी इंडियन रिप्रेझेंट करणार. आणि नाही म्हटलं तरी थोडंसं डोक्यात कुठेतरी खुमखुमी असते, राईट? वेगवेगळ्या देशातले सुद्धा प्रतिस्पर्धी तुमच्या बरोबर होते. प्रतिस्पर्धीपेक्षा सहकारी होते तुमच्या बरोबर. सहकारीपेक्षा आता तो प्रतिस्पर्धी म्हणालाच पाहिजे, कारण की पाकिस्तानी होता, राईट? तर तो माझ्याशी प्रतिस्पर्धी म्हणूनच बघणार आणि तसंच काम करणार असं होतं. त्यांनी 2-4 तो माझ्यापेक्षा 10 वर्ष यंग होता आणि चांगला धावणारा होता आणि चांगला स्पोर्ट्समन होता तो. व्यवस्थित माझ्यापेक्षा, म्हणजे त्या सगळ्या गोष्टींनी त्याला सगळं फेवरेबल होतं. मुख्य म्हणजे वय फेवरेबल होतं.
की ज्याच्यात तुमचा स्टॅमिना जास्त असतो. म्हणजे आय कॅनॉट से लाईक दिस की अरे मी म्हणजे माझी 16 वर्षाची मुलगी सुद्धा माझ्यापेक्षा फास्ट धावते किंवा धावायची वगैरे. तर ती सुद्धा मी धापा टाकत जाणार तर ती 16 वर्षाची मुलीने माझ्या चौथं वगैरे इथे 30,000 लोकांमध्ये ती चौथी वगैरे आली, असं प्रकार झालेले आहेत. म्हणजे असं सो ते वय असतं हे फार महत्वाचं, कारण तिथे तुमचा स्टॅमिना तिथे कामी येतो. आता हा मुलगा माझ्यापेक्षा 10 वर्ष यंग, नंतर हा काय काय वेगवेगळे स्पोर्ट्स खेळणारा वगैरे, त्याचा स्टॅमिना चांगला होता. आता त्यांनी आम्हाला आता तिथे नॉर्थ पोलला जात असताना थोडी स्ट्रॅटेजी तुम्हाला करावी लागते, की -60 मध्ये किंवा -40 to 60 ह्याच्यामध्ये हे असतं, टेम्परेचर असतं. तिथे तुम्हाला धावत असताना तुम्हाला 2 वेगवेगळ्या प्रकारे स्ट्रॅटेजी करायला लागतात, की एक तर तुम्ही अत्यंत बारीक व्हा, स्टॅमिना कमवा आणि लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करा ती स्पर्धा. म्हणजे तुमच्या बॉडीला ते हे होतं. किंवा दुसरी गोष्ट असते, की तुम्ही थोडी तुमच्या अंगावरती चरबी चढवा आणि तुम्ही त्याच्याप्रमाणे, कारण चरबी असेल तर तुमचं उष्णता जास्त असते. त्याच्यामुळे तुम्हाला तेवढा फायदा होतो धावत असताना वगैरे. सो ह्या ज्या स्ट्रॅटेजी होत्या आणि नेमके माझ्या आणि त्याच्या स्ट्रॅटेजी टोटली वेगळ्या होत्या. त्यांनी म्हणजे मी थोडीशी अंगावरती चरबी नाही केली होती. त्याच्यामुळे मी जास्त त्यावेळेला त्या काळात मी जास्त मुद्दामून खाऊन मी थोडंसं फॅट वाढवले होते आणि मग त्यांनी तेवढेच फॅट कमी केले होते म्हणजे असं. सो त्यांनी तिकडे आल्यानंतर त्यांनी मला बघितल्यानंतर तो म्हणायला लागला, की आपण दोघं आता इंडिया पाकिस्तानमध्ये आपण प्रतिस्पर्धी आहोत वगैरे वगैरे. तर आपल्याला मैं तो आपको आराम से हराऊंगा असं त्यांनी सरळ सांगितलं. त्यांनी चॅलेंज दिलं मला. तर त्याला म्हटलं, की यू नो व्हॉट, देर आर मेनी थिंग्स आर फेवरेबल टू यू. म्हटलं तू यंग आहेस, म्हटलं काय हरवलं तर काय हरकत नाही म्हटलं असं, आणि तुझं त्याच्याकडे 2-4 वर्ल्ड रेकॉर्ड पण होते. सो ही वॉज प्रेटी गुड. पण आता माझ्या पण डोक्यात काहीतरी आलं, की कुठेतरी भारतीय, हिंदुस्थानी, कुठेतरी माझा देशाचा अभिमान, प्रेरणा सगळं माझ्या मनात आलं, की आज मला जर का काय कोणाला हरवायचं असेल ना, तर फक्त ह्याला हरवायचंय. बस बाकी मला काही करायचं नाही. हे मी ठरवलं होतं. आता त्याच्यामुळे कसं असतं, की तुम्हाला काही स्ट्रॅटेजीज आखायला लागतात. यू आर अ स्पोर्ट्स पर्सन, सो यू नीड टू, की एवढं अंतर धावायचं आहे आणि ते सुद्धा नॉर्थ पोलवरती. आता नॉर्थ पोल तसं बघायला गेलं तर एरिया खूप लहान आहे तिथे वरती. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं असं, की तिथे लँडिंग स्ट्रीप असते, त्याच्याच बाजूला तुम्ही गोल, 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 गोल धावता. अच्छा. तुम्ही एका लाईनीत धावू शकत नाही, कारण की ते ते एवढं अंतरच नाहीये. त्याच्यात ते जिथे लँडिंग स्ट्रीप त्यांनी टाकलेली असते त्याच्या बाजूलाच त्या एरियामध्ये तुम्ही धावत असता. कारण का की तुम्ही जर का लँडिंग स्ट्रीप असते तिथे बर्फ हा कडक असतो. त्याच्यामुळे त्या बर्फ कडक असल्यानंतर तुम्हाला तो प्रॉब्लेम नाही. कारण की मी मागच्या ह्याच्यात सांगितल्याप्रमाणे, की नॉर्थ पोलला बर्फ हा 6 फूट ते 18 फुटाच्या दरम्यान असतो. पण जर का भुसभुशीत जर का असेल आणि जर का 6 फुटाचा बर्फ असेल आणि तो भुसभुशीत असेल, तर तुमचं वजन समजा 170 ते 200 पाउंडाचं वजन असेल, तर ते भुसभुशीत बर्फात मधनं तुम्ही खाली पडाल आणि डायरेक्टली तुम्ही अंटार्क्टिका आर्क्टिक समुद्रात निघून जाल. कळणार पण नाही तुम्हाला कोणाला. त्याच्यामुळे ते म्हणतात, की तुम्ही जिथे कडक बर्फ आहे तिथे धावायचं असतं. म्हणून आम्ही लोकं तिथे त्यांनी हे टाकलेले असते आणि तिथे आम्ही धावत असतो. तर साधारण किती किलोमीटरचं असतं ते अंतर? साधारणपणे 2 मैलाचं होतं. 2 हे म्हणजे साधारणपणे 4-5 4-5 किलोमीटरचं. 5 एक किलोमीटरचं वगैरे असेल. तर ते राउंड होतं ते 5 एक किलोमीटरचं होतं. त्याच्यामुळे आणि तिथे आमच्या इथे तो जिथे राउंड संपतो किंवा चालू होतो तिथेच आमचे टेंट्स होते. त्याच्यामुळे तुम्ही एक राउंड केला, की तुम्ही आतमध्ये जाऊ शकायचा. कारण की एवढं तुम्ही धावल्यानंतर तुम्हाला खूप गार व्हायचं. तुमचं शरीर थंड पडायचं. सो ते 5 किलोमीटर धावल्यानंतर 4-5 किलोमीटर जे काही असेल, ते धावल्यानंतर तुम्हाला आतमध्ये येऊन जरा गरम व्हावं लागायचं आणि नंतर तुम्ही पुन्हा जरा बॉडी तुमची जरा नीट झाली, तुम्ही खाल्लं-प्यायलं काही, की मग पुन्हा धावणार. असे आम्हाला 9 एक राउंड्स होते. सो 9 राउंड आम्हाला मारायचे होते. म्हणजे ते काहीतरी 2.7 का 2.3 काहीतरी असे साधारणपणे होते. तर त्याच्याप्रमाणे आम्हाला 9 राउंड्स त्याला मारायचे होते. आता त्या प्रत्येकाच्या स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या होत्या. काही जण होते ते प्रत्येक राउंडला आतमध्ये यावं लागायचं. काही लोकं 2 राउंड झाल्यानंतर आतमध्ये होत होते. काही लोकं 3 राउंड झाल्यानंतर. तर माझ्या स्ट्रॅटेजीप्रमाणे मी ठरवलं होतं, की मी प्रत्येक राउंड झाल्यानंतर मी आत येईन. पण माझा 3 राउंड झाल्यानंतरचा जो जो डिफरन्स असतो तो मी कमी ठेवीन. कारण की आम्ही एकदा जर का धावायला आतमध्ये गेलो, आमचं क्लॉक तर तसंच चालू राहणार आहे.
त्याच्यामुळे ते क्लॉक थांबणार नाही. तुम्ही जसं धावाल तसं धावा. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा 3 राऊंड मारत असताना माझ्या लक्षात आलं की त्याचा आणि माझा स्पीड हा नियरली सेम आहे. ओके. पण तो थोडासा त्याचा स्टॅमिना जास्त आहे. तो तरुण आहे, त्याच्यामुळे तो लास्ट मोमेंटला धावू शकणार आहे, सगळं काही आहे. पण मग आमचं काय झालं होतं की पहिल्या 3 राऊंड मध्ये मी त्याला ऑब्झर्व्ह करत होतो की त्याचं काय आहे आणि तो मला ऑब्झर्व्ह करत होता की काय आहे. 3 राऊंड नंतर तो आणि मी एका आमच्या टेंट मध्ये आलो आणि मग आम्ही एकमेकांशी बोलत होतो. तर मी त्याला म्हटलं की अरे चलो ना, एकत्र धावूया. तो म्हणाला नाही नाही म्हणे, मी अजून आरामात बसणार आहे, आप जाइये म्हणे, तुम्ही काय अर्ध अंतर गेल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला क्रॉस करेन. ही मगरुरी झाली आणि दॅट इज व्हॉट आय लाईक इट, की अरे चांगलं आहे, तुला आता आनंदातच ठेवतो म्हटलं बराच काळ. कारण की जोपर्यंत माझं 9 फेऱ्या संपत नाही तोपर्यंत तू पण जिंकला नाहीस आणि मी पण नाही. आता मला भरपूर वेळ होता स्ट्रॅटेजी आखायला. त्याला मी आणि मग असंच व्हायचं की ती राऊंड धावत असताना तो कुठूनतरी, मी खूप पुढे गेल्यानंतर तो धावत यायचा आणि तो मला क्रॉस करायचा आणि पुढे जायचा आणि पुन्हा तो त्या टेंटमध्ये माझ्या आधी जाऊन बसायचा. मी धावत यायचो आणि आतमध्ये जायचो. पण त्याला हे कळत नव्हतं आणि त्याच्यानंतर पुन्हा तो मला जाऊ द्यायचा पुन्हा आधी. सो त्याला गर्व खूप आला की अरे इनको मैं हरा सकता है आराम से. आणि तिथेच तो चुकला. कारण काय की त्याला माहिती नव्हतं की ही माझी स्ट्रॅटेजी झाली. कारण की मी जेव्हा स्लो धावत होतो त्याच्यात मी माझा स्टॅमिना वाचवत होतो पूर्णपणे. आणि वेळ गेला तरी चालेल, पण मला ह्याला हरवायचं होतं. आणि म्हणून मग मी पहिले 6 राऊंड आणि जेव्हा 6वी राऊंड संपली त्यावेळेस बऱ्यापैकी आम्ही सगळेजण एक्झॉस्ट होत होतो. कारण की आता 2/3 अंतर झालेलं आहे. म्हणजे जर का 2/3 अंतर झालं नॉर्मल, म्हणजे 17-18 मैल एक प्रकारे झालेले धावून, किंवा तुम्ही जर का बघायला गेलं तर 30 किलोमीटर जर का झालेले आहेत आणि आता 12-1 किलोमीटर बाकी आहेत. सो त्यावेळेला तुम्ही बऱ्यापैकी थकलेले असतात आणि आता तुम्हाला, तर आता 3च राऊंड राहिलेले होते. 6 झालेले होते. तो माझ्या मागून आला धावत एकदा. आम्ही पूर्णपणे गेलो. त्याला तरी वाटलं की अरे ह्याला काही खास धावता येत नाहीये. मी त्याला त्याच इमॅजिनेशन मध्ये मी ठेवलं त्याला. एक पहिली राऊंड संपली. ती संपल्यानंतर तो आतमध्ये दिसला, तो मस्त की एक्झॉस्ट झाला होता, तो शांतपणे बसलेला होता. मी त्याला म्हटलं थोड्या वेळाने, मी हे केलं, स्वतःला नीट केलं आणि त्याला सांगितलं अरे आता 2च राऊंड झाले, चल आपण धावूया एकत्र. तर तेव्हा पुन्हा त्याचं तेच, आप जाइये आणि मी येतोच म्हणून. म्हटलं ठीक आहे. ती सेकंड लास्ट राऊंड पण आम्ही तशीच कंप्लीट केली. तो पुढे, मी मागे. आणि आता शेवटची राऊंड आहे. मी त्याला विचारलं, त्यावेळेला पूर्णपणे माझा स्टॅमिना मी कंट्रोलमध्ये ठेवलेला होता. आता मला फक्त 2 मैल धावायचे होते. आम्ही टेंटमध्ये होतो. मी त्याला विचारलं की व्हाय डोंट यू कम विथ मी? तर तो म्हणाला नहीं यार, आप जाओ, आपको मैं आराम से हे कर दूंगा, तुम्हाला क्रॉस करीन म्हणाला. म्हटलं ठीक आहे. आणि त्याच्याप्रमाणे मी धावायला सुरुवात केली. आणि आता माझा स्टॅमिना चांगला होता. माझ्याकडे व्यवस्थित हे वाचवून ठेवलेला तुम्ही. वाचून ठेवलं होतं. त्याच्यामुळे तो मला माहिती होतं की तो साधारणपणे 1 ते 1.5 मिनिटांनी तो बाहेर पडतो. आता मी जेव्हा जसा बाहेर पडलो तसं त्याला माहिती होतं की 1 ते मिनिटांनी मी बाहेर पडल्यानंतर मी कुठे दिसतो ते त्याला माहिती होतं. सो ही न्यू की मग मला त्याला कसं करता येईल ते. पण आता काय झालं की मी जसा टेंटच्या बाहेर पडलो तसा मी प्रचंड जोर पळायला लागलो. त्याच्यामुळे तो जेव्हा 1-1.5 मिनिटांनी जेव्हा म्हणजे तो बाहेर आला टेंटच्या, तर त्याला मी जिथे दिसायला पाहिजे तिथे दिसतच नव्हतो. आणि त्याच्यापेक्षा प्रचंड लांब दिसलो मी त्याला. त्याच्यामुळे त्याचे डोळे उघडले की अरे आता हा जर का पळाला पूर्णपणे तर आपल्याला हरवणार हा. आणि म्हणून तो सगळ्या दम एकवटून तो धावत आला. पण त्याचा दम गेलेला होता. तो माझ्या जवळ आल्यानंतर तोपर्यंत मी माझा स्पीड कमी केलेला होता. तो माझ्या जवळ आला. पण त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं, आज आज का दिन तुम मुझे नहीं हरा सकता है. आणि मी तेवढ्याच दुप्पट स्पीडने धावू शकलो. तो धावू शकला नाही. आणि मी 9वं आमचं जे अंतर होतं, शेवटचं अंतर होतं, तर ते मी 1 मिनिट त्याच्यापेक्षा आधी संपवलं. आणि तो माझ्या नंतर 1 मिनिटांनी तो आला. तर मी त्याला गमतीने म्हटलं अरे तू तर 2-4 वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहेत
मॅरेथॉन धावण्याचे. त्यांनी काहीतरी केलं की ते 70-72 मॅरेथॉन दररोज एक 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 करत 2 महिने काहीतरी केलं, असं काहीतरी रेकॉर्ड केलंय त्यांनी. म्हटलं सगळे केले, सगळ्या लोकांना दाखव म्हटलं, पण नॉर्थ पोलचं तू दाखवू नकोस, कारण का लोक जेव्हा तुझं नाव बघतील तेव्हा वरती अचानक लक्ष हे जाणारच आणि माझं नाव आणि इंडियाचं नाव दिसणार म्हटलं. तर तो एक फार सुखद. पण तुमच्यासाठी तो खरोखर एक अभिमानाचा क्षण आणि सगळ्याच भारतीयांसाठी तो अभिमानाचा क्षण असणार आहे. कारण अशा वेगळ्या ठिकाणी जाऊन, म्हणजे एकूणच वेगवेगळ्या शहरांमध्ये आपण मॅरेथॉन मध्ये अनेक जण सहभागी होतात, मी आधी म्हणाले तसं. पण नॉर्थ पोल सारख्या ठिकाणी जिकडे वातावरण तुम्हाला साथ देत नाही, जिकडचं जसं म्हणाल की आपण जमिनीवर नाही, आपण बर्फावर धावतो, तो एक अँगल सुद्धा लक्षात घेतला पाहिजे. आपण धावताना तुमचं कदाचित स्पीड सुद्धा कमी होत असेल खाली बर्फाची लादी असल्यामुळे. या स्ट्रॅटेजीज वापरणं पण फार म्हणजे हे सुद्धा ऐकण्यासाठी खूप आल्हाददायक होतं. अर्थातच तुम्हाला करताना त्याच्यासाठी प्रचंड मेहनत लागलेली असणार. पण मग इथून सुरू झालं का की अशाच प्रकारच्या मॅरेथॉन खेळण्याचा हा ध्यास? राईट. ऍक्च्युली नॉर्थ पोल झाल्यानंतर माझ्या मनात आलं की अरे आता काय झालं ना, आपण एवढं केलं, आता अजून काय करायचं. नॉर्थ पोल, उत्तर ध्रुवावरती गेलो, वरती सगळ्या जगात असं मला वाटलं इट्स अ बिग अचीवमेंट की अरे इट्स अ डन डील, आता काय अजून काय करणार. कोणाला जर का सांगितलं तर काही लोकांनी केलेलं आहे, त्याच्यात मी एक केलं आणि फार कमी लोकांनी केलेलं आहे, भारतातल्या फार 1-2 जणांनी केलं, त्याच्यात मी एक अजून एक, असं माझ्या मनात आलं. आणि ते करत असताना मी परत येत होतो, आता घरी चाललो होतो, म्हटलं मजेत आता आपण जाऊया, सगळे आनंदात आहेत सगळे. आणि येत असताना माझ्या बाजूला माझा एक मित्र बसला होता. तर त्याला म्हटलं की अरे यू नो व्हॉट, आपण हे सगळं केलं, आपण हे केलं, इट्स अ ग्रेट अचीवमेंट राईट. म्हटलं आता काय राहिलंच नाही आपल्या आयुष्यात, म्हटलं आता काय अजून काय करणार, म्हटलं असं याच्यावरती काय चंद्रावरती जाऊन धावणार आहोत का आपण, असं मी त्याला म्हटलं. असं तो मला शांतपणे म्हणाला की नाही, तो लेबनीज माझा मित्र आहे, लेबनॉनचा माझा मित्र आहे. तो म्हणाला की नो अतुल, देर आर सो मेनी थिंग्स यू कॅन डू इन लाईफ. म्हणे मी म्हणे लेबनीज डेझर्ट रनर आहे आणि म्हणे मी डेझर्ट्स रन केलेले आहेत वेगवेगळे, आणि दोज आर मोर, हे तर काहीच नाही म्हणतो. पण तू म्हणे 4 डेझर्ट धाव, म्हणजे तुझ्यात कपॅसिटी आहे, तुझ्यात स्टॅमिना आहे, यू हॅव गट्स टू डू दॅट वन, सो यू शुड डू ऍटलीस्ट वन, असं तो म्हणाला. म्हणजे हे काय आहे. तर तो म्हणाला की मी म्हणे हे धावलेलो आहे डेझर्ट्स, आणि जगामध्ये 4 डेझर्ट्स आहेत, तर ते मी धावलेलो आहे, आणि म्हणून मला म्हणे किंग ऑफ डेझर्ट फ्रॉम लेबनॉन म्हटलं जातं. म्हटलं वाव, म्हटलं दॅट्स अ ग्रेट थिंग. म्हटलं व्हाय नॉट, आय शुड डू दॅट वन अँड आय शुड बिकम अ किंग ऑफ डेझर्ट फ्रॉम इंडिया. तो म्हणाला येस, यू कॅन डू दॅट वन. आणि मग त्यांनी मला सांगितलं की तू जा बाबा, असं असं आहे, त्या लिंक वरती जाऊन बघ. आणि 4 डेझर्ट मॅरेथॉनच्या लिंक वरती मी गेलो, आणि ते बघत असताना माझे अक्षरशः डोळे असे एकदम हे झाले की अरे हाऊ अ पर्सन कॅन डू दिस वन. म्हणजे आता मी एक मॅरेथॉन धावलो तर माझे हालत खराब होते, आणि इथे डेझर्ट मॅरेथॉन्स ह्या असतात की जगामध्ये 4 डेझर्ट्स आहेत. आपलं भारतात आपण जेव्हा विचार करतो की डेझर्ट किंवा वाळवंट म्हणतो, ते आपल्या डोळ्यासमोर फक्त वाळवंट येतं, ते म्हणजे जिथे उष्ण हवामान आहे, जिथे वाळू आहे वगैरे असं. पण इंग्लिशमध्ये जर का तुम्ही बघितलं तर डेझर्टचा अर्थ असा आहे की जिथे मनुष्य प्राण्याला, ह्युमन बिईंगला राहण्यासाठी जी कठीण जागा आहे त्याला डेझर्ट म्हणतात. इट कॅन बी एनिथिंग. सो त्याच्याप्रमाणे वाळवंट नाही, फक्त फक्त वाळवंट नाही. म्हणजे डेझर्ट म्हटल्यानंतर आपण वाळवंट म्हणतो, पण इंग्लिशमध्ये डेझर्टचा अर्थ असा आहे की ह्युमन बिईंगला राहायला, किंवा कोणत्याही प्राण्याला राहायला जी जागा फार कठीण आहे. नो मॅन्स लँड. नॉट नो मॅन्स लँड, हा असं म्हटलं तरी चालेल की ती नो मॅन्स लँड असायला पाहिजे, आणि तिथे कठीण आहे, म्हणजे जीवसृष्टी तिथे असणं फार कठीण आहे, अशा गोष्टीला डेझर्ट म्हटलं जातं. आणि असे जगामध्ये 4 डेझर्ट्स आहेत, म्हणून त्याला 4 डेझर्ट्स म्हणतात. आणि ते युनिक आहेत. त्याच्यातलं पहिलं डेझर्ट म्हणजे आपलं सहारा, सगळ्यांना माहिती आहे. सहारा और सब सहारा जे डेझर्ट आहे, ते म्हणजे
तुम्ही बघायला गेलं तर ते रेतीचं संपूर्ण रेती आणि उष्ण आहे ते आहे. नंतर दुसरं आहे ते गोबीचं डेझर्ट आहे, जे चायनामध्ये आहे. आणि ते डेझर्ट म्हणजे तिथे प्रचंड पाऊस पडतो, इतका प्रचंड पाऊस पडतो की तिथे तुम्हाला जगता येणं शक्यच नाही तिथे. म्हणजे ढगफुटी, कायम ढगफुटी होते. आता ढगफुटी हा प्रकार काय असतो हे मी तिकडे गेल्यानंतर मला कळला की एक एक साधारणपणे 10-12 मैलाचा स्क्वेअर माइलचा ढग हा लिटरली जसं बलून फुटतो तसं फुटतो आणि खाली एवढं प्रचंड पाणी होतं की सगळी झाडं वगैरे सगळी वाईप आउट होऊन जातात. म्हणजे इतका प्रकार असतो. सो म्हणून तिथे जगणं शक्य नसतं. सो ते एक गोबीचं डेझर्ट आहे. चिखल वगैरे तिथे भरपूर, ते दलदल वगैरे असं ते डेझर्ट आहे. तिसरं म्हणजे अटाकामा, चिले म्हणून जो देश आहे, तिथे नॉर्थ साइडला अटाकामा म्हणून एक जागा आहे की जिथे इतकं प्रचंड म्हणजे ऊन म्हणजे हे म्हणतात आणि ते 14,000 फुटावरती ते वसलेलं गाव आहे आणि आजूबाजूला काही नाही. म्हणजे तुम्हाला 1 फुटाचा सुद्धा तुम्हाला वृक्ष म्हणजे झुडूप दिसणार नाही. 1 फुटाच्या वर तुम्हाला झुडूप दिसणार नाही इतकं. म्हणजे वाळवंटच वाळवंट आणि सूर्य अक्षरशः डोक्यावरती येतो. तिथे पाण्याचा लवलेश सुद्धा नाही तिकडे. पाण्याचा लवलेश पण नाही तिथे आणि हे पण नाही की ऑक्सिजन पण तिथे धड नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ब्रीदिंगला त्रास होतो. कारण की 14,000 फुटावरती आहे ते ठिकाण. आणि त्या ठिकाणाची गोष्ट अशी धरली जाते की अमेरिकेने ज्यावेळेला मंगळावरती यान हे सोडायचं हे केलं, तर तिकडची भूमी आणि इकडची भूमी ही नियरली सेम आहे. टेम्परेचर नियरली सेम आहे. म्हणून इथे प्रयोग केले. म्हणजे इतकं तिथे वृक्ष म्हणजे प्रकार आहे इथे अटाकामा. आणि जे चौथं जे आहे ते म्हणजे अंटार्क्टिका. अंटार्क्टिका थंड हवेचं थंड ठिकाण आहे. तिथे पण -40 ते -60 टेम्परेचर असतं आणि तिथे काहीही उगवत नाही. म्हणजे लिटरली सगळीकडे बर्फ बर्फ बर्फ, पण म्हणजे 50-60 फुटाचा बर्फ डोंगरांवरती दिसतो तुम्हाला. असं ते ठिकाण. असे 4 ठिकाण आहेत आणि ह्या 4 ठिकाणावरती तुम्हाला हे डेझर्ट मॅरेथॉन रन केले जातात आणि ह्या डेझर्ट मॅरेथॉन म्हणजे प्रत्येक दिवसाला ह्या 40 किलोमीटर हे तुम्ही धावता. 40-46 किलोमीटर साधारण टोटल डिस्टन्स आहे त्याचं 250 किलोमीटर. आता तुम्ही जर का 250 किलोमीटर केलं तर तुम्ही भारतात विचार करा कुठून कुठपर्यंत येतं. म्हणजे मुंबई पासून मला वाटतं पुणे हे 120 का काहीतरी किलोमीटर आहे. फार कमी, 100-120. त्याचं रिटर्न करा. म्हणजे एवढं तुम्हाला धावायचं आहे आणि ते सुद्धा 6 दिवसात. 7वा दिवस हा आमचा म्हणजे एन्जॉय करण्याचा असतो की बाबा इट्स अ डन डील असं. सो ऑन अँड ऍव्हरेज जर का तुम्ही बघायला गेलं तर 7×24 म्हणजे 40 किलोमीटर हे तुम्हाला दर दिवसाला धावायचं आहे. ते पण काही तास त्यांनी दिलेले असतील ना, एवढ्याच तासात दिवसाचे एवढे एवढे किलोमीटर कम्प्लीट करायचं. डिग्री ऑफ डिफिकल्टी पण असतात त्या याच्या. आणि तुम्हाला तिथे म्हणजे कधीच माणूस तिथे गेलेला नसतो, त्याच्यामुळे तुम्हाला अशा वाटा नसतात तिथे की याच्या वाट्यावरनं धावताय वगैरे सगळ्यांना. तर आमच्या तिथे फ्लॅग टाकलेले असतात. तर त्या फ्लॅगला बघत बघत तुम्हाला जावं लागतं, असं असतं ते. तर त्याचा एक कधी कधी गैरफायदा असा होतो त्या फ्लॅगचा की जर का वाळवंटामध्ये जर का तुमचं ते वादळ वगैरे जर का झालं, सँडस्टॉर्म म्हणतात, तसं वादळ जर का झालं तर ते फ्लॅग उडून जातात किंवा त्याच्यावरती सँड पडते, राईट. आणि मग तुम्ही धावताय आणि बऱ्याचशा वेळा तुम्ही एकटे दुकटे धावत असता आणि तुम्ही तिथपर्यंत जाता आणि तुम्हाला ते दिसतच नाही तो फ्लॅग कुठे. आणि तुम्ही एवढे धावलेले असतात आणि त्याच्यात तुम्हाला जर का 1 किलोमीटर जरी तुम्ही डायव्हर्ट जर का झालात आणि तुम्हाला परत यावं लागलं तर खूप हाल खराब होतात, खूप त्रास होतो मानसिक दृष्ट्या. गाईड करायला तुम्हाला कोणी नसतं का? 250 किलोमीटर धावत असतात, त्याच्यामुळे तुम्ही आयदर कधीतरी लांब म्हणजे 70 एक लोक जर का तुम्हाला 250 किलोमीटर मध्ये जातात आणि तुम्हाला जर का मुंबई पासून पुण्यापर्यंत जर का कोणच दिसत नाहीये परत, म्हणजे मुंबई पासून पुण्याच्या पुढे तुम्हाला तेवढंच अंतर जायचंय आणि तुम्हाला त्या एरियामध्ये कोणच दिसत नाही आणि 70-100 लोक धावतायत, तर तुम्हाला गाईड करायला कोण असणार? कधीतरी त्यांच्या ज्या बसेस त्यांच्या
ट्रॅक्टर्स वगैरे येतात, म्हणजे हे येतात, SUVs वगैरे येतात. कधी कधी काय काय ठिकाणी तेही शक्य नसतं, तर त्या ठिकाणी मग कॅमेल म्हणजे उंटावरनं लोक येतात. आम्हाला एक 10-10 किलोमीटर वरती साधारणपणे पाणी वगैरे मिळतं. सो थंड पाणी आम्हाला त्याच्यातून मिळेल. पण बाकीचं सगळं तुम्हाला 7 दिवसाच्या गोष्टी तुम्हाला पाठीवरती टाकून धावायला लागायचं. माय म्हणजे गॉड. नुसतं धावायचं नाहीये, तर तुम्हाला आणि रात्रीला टेंट मिळतात की ज्याच्यात तुम्ही झोपू शकता. पण ते टेंट म्हणजे काय, तुटके फाटके टेंट असतात. त्याच्यामुळे मी तिकडचे नोमॅड लँड मध्ये लोक जसे राहतात तसं तुम्ही राहणार असतात. त्याचे त्यांचे जे टेंट असतात ते म्हणजे परेटाचं कापड असतं, ते असं तुटकं फाटकं ते लटकवलेलं असतं. त्याच्यात तुम्ही खाली झोपता. म्हणजे आणि वाळवंटात तर सकाळी टेम्परेचर असतं, तर दुपारचं टेम्परेचर असतं ते असं 90-100 डिग्री सेंटीग्रेड वगैरे असतं. म्हणजे पण 40-45-42 डिग्रीज वगैरे. आणि रात्रीला मायनस मध्ये गेलेलं असतं. म्हणजे त्याचा जो डिफरन्स असतो तो खूप असतो. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला बरोबर घेऊन जाव्याच लागतात. म्हणजे तुमचं स्लीपिंग बॅग, तुमचं जेवण, महत्वाचं म्हणजे ड्राय फूड, ते आम्हाला सगळ्यांना 7 दिवसाचं एकत्र म्हणजे जवळजवळ 10 किलोचं वजन घेऊन तुम्हाला दररोजला धावायला लागतं. पाठीवरच घ्यायचं तुम्ही आणि धावायचं. कशावरती या, पण म्हणजे पाठीवरती घेऊन तुम्ही धावू शकाल, राईट? बाकी अजून कुठे तुम्ही हे करणार? तर ते पाठीवरती घेऊन तुमच्या सॅक मध्ये घ्यायचं. तुम्हाला इव्हन सगळं रात्री, कारण की सकाळला ठीक आहे, तुम्हाला दुपारला तुम्ही कपडे जरा कमी कराल, त्याच्यात कोंबून ठेवाल वगैरे. पण रात्रीला काय, मग तुम्हाला स्लीपिंग बॅग पण अशा घ्याव्या लागतात की ज्या -डिग्री मध्ये त्या राहू शकतील. आणि त्याच्यात तुम्ही गोल 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 असं गुंडाळून तुम्ही झोपणार. आणि तुमचं जेवणाचं, दररोजचं जेवणाचं सामान तुमच्याकडे असायला पाहिजे. फक्त तुम्हाला पाणी, पिण्याचं पाणी तुम्हाला ते लोक देतात. ते तुम्हाला त्याचा काही तुम्हाला प्रॉब्लेम होत नाही. पण तुम्ही अंघोळ करू शकत नाही 7 दिवस. काहीच नाही. म्हणजे जर का तुम्ही नाल्यातनं चाललेला आहात, तर तुम्हाला ते पाणी लागलं, अंगाला बरं वाटलं तर तेवढंच. पण ते पण आम्हाला नको असायचं. कारण की त्याच्यानी तुम्ही म्हणजे तुम्हाला इथे वेळ काढायचा वेळ तुम्हाला जायला नको. आणि शक्यतोवरती तुम्ही तुमचे शूज जर का हे भिजवले, तर ते जड होणार. मग ते तुम्हाला परत चालायला त्रास होणार, किंवा चिखलात तुम्हाला जाताना तुम्हाला त्रास, अशा सगळ्या गोष्टी असतात. तर ह्या ज्या आमचं जे असतात त्याला डिग्री ऑफ डिफिकल्टीज पण दिलेले असतात. म्हणजे तुम्ही मी चायनामध्ये जे गोबी डेझर्ट मध्ये आम्ही धावलो होतो, तिथे चिखल होता, गुडघ्यापर्यंत चिखल होतात. काय तुम्ही धावणार आहात? म्हणजे तुम्ही सर्व्हाइव्ह होणं महत्वाचं आहे, तुम्हाला तिथे चढत जाणं. आणि काही काही ठिकाणी म्हणजे गोबीचं पर्टिक्युलरली मी सांगेन की भारतात असताना मी भरपूर हे करायचो, म्हणजे डोंगरांवरती वगैरे चढायचो. कोकणातला मी एक प्रकारे रोह्यातला असल्यामुळे, आणि आजूबाजूला कोकणापेक्षा आपल्या जवळच्या गडांवरती भरपूर गेलेलं असल्यामुळे माझे तसे जडणघडण तशी चांगली होती माझ्या शरीराची, ते डोंगर चढण्याचे. पण तुम्हाला जर का उदाहरणच द्यायचं म्हटलं, तर आम्हाला एका दिवसात किती जावं लागायचं, तर ते म्हणजे महाराष्ट्राचं सगळ्यात हायेस्ट शिखर आहे ते म्हणजे कळसुबाई. 6,000 फूट का काहीतरी ते कळसुबाई शिखर आहे, ते हायेस्ट. पण ते सुद्धा कुठून, तर ते पायथ्यापासून तर ते जेमतेम 3,000-1,000च असेल कदाचित, मला नक्की नाही माहिती. पण जास्त नाहीये. पण तुम्ही जर का धरून चला की कळसुबाईला जर का खालपासून तुम्हाला चालत जायचं आहे, अगदी झिरो पासून, तर 6,000 फूट चढायचंय. अशी आम्हाला दिवसाला 4 ते 5 शिखरं ही चायनामध्ये आम्हाला सर करावी लागायची. म्हणजे अक्षरशः आम्ही कधी एकदा आमच्या टेंटमध्ये जाऊन पडतो असं व्हायचं. आणि तिथे फार कमी लोकं सर्व्हाइव्ह होऊ शकली. बरेच जण फेल झाले. पहिल्या 1-2 दिवसातच गेले. आय कुड सर्व्हाइव्ह. आणि तिथे म्हणजे मुख्य म्हणजे असं होतं की आमच्या बरोबर एक भारतातला डिफेन्सचा एक माणूस होता, म्हणजे रिटायर्ड झालेला माणूस होता. तो माझ्या बरोबर होता आणि तो मला म्हणाला की अतुल म्हणे, हे जे गोबी डेझर्ट आहे, ते जर का पहिल्या झटक्यात जर का तू कंप्लीट केलं, तर मी इंडियन आर्मीच्या तर्फे मी तुला सॅल्यूट मारेल. आणि आय वॉज शॉक्ड, कारण की तो पण स्ट्रॉंग आणि स्टाउट होता. आणि मी जेव्हा त्याला विचारलं, तू असं का म्हणतोस, तर तो म्हणाला की अतुल, आय एम फ्रॉम इंडियन आर्मी, आय एम टफ पर्सन, आणि स्टील आय कुड नॉट डू दिस वन इन वन 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 फर्स्ट टाइम. दिस इज माय सेकंड टाइम. आय फेल्ड लास्ट टाइम. आणि ते माझ्या डोक्यात हे होतं की अरे, मला हा त्रास आहे, म्हणजे आता हे माझ्या डोक्यात ठेवावं लागणार की
इथे मला रिस्क घेता कामा नाही वाटेल बरोबर. त्याच्यामुळे इथे मला. आणि ते गोबी पण मी सर केलं मी गोबी डेझर्ट पण कम्प्लीट केलं एका ह्याच्यात. आणि अक्षरशः त्या पहिल्याच माझ्या अटेम्प्ट मध्ये केलं तुम्ही? पहिल्या अटेम्प्ट मध्ये मी ते कम्प्लीट केलं. आणि त्यांनी मला सगळ्यांच्या देखत लिटरली मला तो सॅल्यूट म्हणाला की यू डिड इट ऑसम, म्हणे इट्स नॉट इझी, आय रिस्पेक्ट यू फॉर धिस वन. आणि दॅट वॉज रिअली नाईस ऑफ हिम. मी एक्सपेक्ट केलं नव्हतं, पण आय फेल्ट व्हेरी नाईस की इंडियन आर्मीतला, एक्स इंडियन आर्मीतला स्ट्रॉंग माणूस, त्याच्याकडे आणि माझ्याकडे बघितलं होतं, तो प्रचंड स्ट्रॉंग माणूस आहे. आणि त्यांनी मला सॅल्यूट मारला. त्याच्यामुळे मला खूप एकदम भारावून आलं होतं ते. बरोबर. पण हे तुम्ही जे मला सांगितलं ना की डेझर्ट मॅरेथॉन नक्की काय असते हे तुम्ही सांगितलं, की मग या 4च ठिकाणी ही मॅरेथॉन खेळली जाते किंवा इथे तुम्ही सहभागी होऊ शकता. पण मग ही मॅरेथॉन जिंकण्यासाठी म्हणा किंवा काय, तर ते 4ही देशांमध्ये किंवा 4ही त्या ठिकाणी मॅरेथॉन ती खेळणं गरजेचं असतं का, की एक खेळल्यानंतर काही ठराविक प्रकारचं त्याला मेडल असतं? नाही नाही, मेडल तुम्हाला मी वाटत मेडल पण दाखवतो माझ्या इकडची. येस. ही माझी एक एक मेडल्स आहेत. हे माझं पहिलं मेडल जे सहारा गोबीचं सहाराचं मेडल. ओके. आणि हे पर्टिक्युलरली मी ज्या वेळेला सब सहारांमध्ये मी धावलो, त्याच्यामुळे याला वेगवेगळे कलर पण दिलेले त्या लोकांनी. त्यांच्या ह्याला अच्छा. ग्रीन कलर आहे. हो. पण जर का हे मेडल आहे, हे प्युटर म्हणजे मेडल आहे, हो. खूप जड आहे तसं हे. नंतर जे जे दुसरं मेडल माझं होतं ते गोबीचं, म्हणजे चायनामध्ये. आता चायना चायना. म्हणून हो. लाल रंग केला असेल तर हे मेडल असं. हे म्हणजे हे इंडिव्हिज्युअल मेडल्स आहेत. तिसरं म्हणजे हे अटाकामा चिलेचं. अच्छा. अटाकामा. ओके. आणि हे चौथं म्हणजे अंटार्क्टिकाचं. द लास्ट डेझर्ट. अच्छा, प्रत्येकाला नावं दिली आहेत आणि त्याला नावं दिलेली आहेत. म्हणजे So हे त्या जे त्या 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 अनुक्रमानेच जावं लागतं का? म्हणजे द लास्ट डेझर्ट इज अंटार्क्टिका नाही नाही, असं का? कसं आहे की तुम्ही खरं बघायला गेलं तर की तुम्ही कोणतेही करू शकता. ओके. फक्त तुम्हाला अंटार्क्टिकाला जाताना तुम्हाला ऍटलीस्ट 2 डेझर्ट कम्प्लीट करावं लागतात. ते बरं. लास्ट कराल, कारण की ते दॅट इज द लास्ट डेझर्ट असं त्यांनी हे केलेलं आहे. त्याच्यामुळे ओके. अंटार्क्टिका जाताना तुमच्याकडे आधी 2 डेझर्ट असले तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. बरं. ह्याच्यात महत्वाचं म्हणजे असं आहे की ही मॅरेथॉन का एवढी कठीण आहे? पहिली गोष्ट म्हणजे की ह्या मॅरेथॉन मध्ये एक तर 250 किलोमीटरची आहे, म्हणजे इट्स नॉट इझी. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्या डिग्री ऑफ डिफिकल्टी म्हणतात, म्हणजे चढ उतार, खड्डे, जिथे चिखल असतो, दऱ्या असतात, घसरणारी वाळू आहे, टेम्परेचर विचित्र आहे. या अशा ठिकाणी तुम्ही जेव्हा धावता, तर त्यावेळेला म्हणजे प्रत्येक वेळेला त्याच्यासाठी एक काहीतरी डिग्री ऑफ डिफिकल्टी त्या लोकांनी ठेवलेली असते, की त्याच्यातून तुम्हाला जावं लागतं. आणि प्रत्येक दिवसाला आम्हाला ऍटलिस्ट प्रत्येक 10 किलोमीटरला एक तरी डिग्री ऑफ डिफिकल्टी हाय असायची. म्हणजे तुम्हाला ऍटलिस्ट 4 तरी दिवसातनं डिग्री ऑफ डिफिकल्टी हाय असायच्या. मग 1-2 मीडियम असायच्या आणि एखाद दुसरी इझी असायची. म्हणजे नॉर्मली इझी पहिल्यांदा धावताना तुम्हाला जिथे तुमचा टेंट असतो तिथेच इझी असायची ती. पण त्याच्यानंतर ते डिफिकल्टी वाढत जाते. म्हणजे डिग्री ऑफ डिफिकल्टी म्हणजे एखाद्या ठिकाणी साधारण उदाहरण द्याल मला, म्हणजे डिफिकल्टी म्हणजे सच एस? आता म्हणजे जिथे गोबी सारख्या ठिकाणी, की जिथे आम्हाला एखाद्या ठिकाणून जायचं, तो अख्खा पॅच असतो. तो अख्खा पॅच जर का दलदलीचा असेल, तर तुमचं गुडघ्यापर्यंत जर का तुमचा पाय घुसणार असेल, तर हो. तुम्ही काय करणार? म्हणजे तुम्ही धावूच शकत नाही. सो हो. तुम्हाला ते पाय काढणं, पाय वाचवणं, कारण ते पाय वाचून धावणं हे महत्वाचं आहे. किंवा बरोबर. तुम्हाला काही ठराविक गोष्टी हे करायला लागतात. अटाकामामध्ये तुमचे सॉल्ट बेड्स असतात. तर हा. ते बेसिकली दगड असतात, ते सॉल्टचे असे हे असतात ते. त्याच्यात हा. तुमचं जर का चुकून वेगळ्या ठिकाणी जर का पाय पडला, तर दुसऱ्या साईडचा दगड असतो तो तुमच्या घोट्यावरती आपटतो आणि ओ. तुम्ही इंजिअर्ड होता. सो ओ. तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यातून जात असताना ते फ्लॅट सॉल्ट म्हणतात आणि अंकुचीदार ते दगड असतात. त्याच्यावर बरोबर. तुमचे रक्तबंबाळ होऊ शकतात. तसंच तुम्ही जर का ह्याच्यावरती जात असाल, सटकणारी जर का वाळू असेल आणि हा. तुम्हाला तिथे चढायची ती सटकणाऱ्या वाळूचं तर डोंगर चढायचा आहे
आणि ती जर का वाळू खाली येत असेल तर तुम्ही 4 फूट वरती जाता, 3 फूट खाली येता. म्हणजे हा. तुम्हाला हे हे तुम्ही सरळ जातच नाही. म्हणजे तुमचं जे एफर्ट्स असतात, म्हणून ही जी हो, डिग्री ऑफ डिफिकल्टी हाय होत जाते. हो, हो, म्हणजे तुम्ही जर का नॉर्मल विचार केला, तुम्हाला जर का इथे जर का एखाद्या मुलाला जर का किंवा मुलीला जर का धावायचं असेल, तिला 42 किलोमीटर धावायचं असेल आणि तिला जर का सांगितलं की अरे 4 पावलं पुढे जा आणि 3 पावलं मागे ये आणि असे 42 किलोमीटर जा, तर जे हाल होतील ते ते खरंय, तिकडे होतील. आणि खरंय, त्याला खरंय. काहीच करू शकत नाही. म्हणजे ते नैसर्गिक सगळं आहे. हो, बरोबर. ह्या डिग्री ऑफ डिफिकल्टी असं त्याच्यात एक महत्वाचं म्हणजे ह्या ह्या ह्याच्यामध्ये असं झालं की तुम्ही वेगवेगळे हे करू शकता, पण तुम्हाला हो, डेझर्ट जर का मॅरेथॉन मध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल करू शकता. मोस्टली काय होतं की लोक इंडिव्हिज्युअल एखादं करतात आणि नंतर कंटाळतात. हा. तसं मी पण कंटाळलो होतो, बिलीव्ह हो. मी. म्हणजे सगळ्यात पहिला कोणता केलात तुम्ही? मी सहाराच हे सहारा केलं, सगळ्यात. पहिलं मला केलं. एक त्याच्या आधी विचार म्हणजे कंटाळलात हा विषय तर घ्यायचा आहे. पण त्याच्या आधी एकच प्रश्न असा आहे, तरी पण म्हणजे अर्थातच सगळीकडेच डिफिकल्टीज होत्या. पण तरी त्यातल्या त्यात तुम्हाला मग कोणती सोपी वाटली किंवा त्यातल्या त्यात आपण जास्त लवकरही धावू शकतो असं वाटायला लागलं? आता पुन्हा एकदा ज्या गोष्टी लोकांना कठीण वाटल्या त्याच मला इझी वाटल्या आणि ज्या गोष्टी हो, लोकांना इझी वाटल्या त्या मला कठीण वाटल्या. त्याच्यातलं मुख्य म्हणजे ही गोबी डेझर्ट. हो, हो, कारण गोबी डेझर्ट हे मला खूप इझी वाटलं. कारण काय की भारतातल्या महाराष्ट्रातले जर का मी डोंगर दऱ्यामध्ये चढलेलो आहे, हो. तर त्याची सवय होती मला त्या हा, डोंगर हा. दऱ्यामध्ये चढण्याची. तो स्टॅमिना बरोबर. होता. ते माझे हा, मसल्स, पायाचे मसल्स वगैरे ते डेव्हलप झालेले होते. बरोबर. इतरांचे झाले नव्हते. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना ते डिफिकल्ट गेलं. पण मला येस. तेवढं गोबी डेझर्ट हे खूप आनंदात आणि खूप मजेत मी घालवलं आणि ते मजेत मी ठीक आहे. दलदल आली, दलदल काय महाराष्ट्रात पण कुठे कुठे चिखल दर्यात आपण जातोच राईट. हो, सो मला ते खूप इझी वाटलं. मला बरोबर. सगळ्यात डिफिकल्ट वाटलं ते अटाकामाचं वाटलं. अच्छा. कारण कारण अटाकामामध्ये कसं होतं की अटाकामा चिलीला जे जे डेझर्ट आहे ते. हो, कारण की मी मुंबईचा आहे, त्याच्यामुळे मुंबईचा माझा जन्म आहे. त्याच्यामुळे कसं झालं की मुंबईचं जे वातावरण आहे त्याच्याशी मी अनुरूप होऊ शकतो. म्हणजे हो, जर का मला घाम आला, काही आलं, जरी उकडलं आणि घाम आला तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये. आपलं म्हणजे प्रॉब्लेम. मुंबईच्या लोकांचं तसं असतं बरोबर. बेसिकली. पण तेच जर का मुंबईचा माणूस जर का नागपूरला गेला हा, उन्हाळ्यात, तर त्याचे हाल होतात. हा, औरंगाबादला गेला तर त्याचे हाल होतात. कारण की त्याच्या अंगातनं बाष्प बाहेर पडत नाही आणि हा. त्याच्यामुळे ती चिडचिड होते अंगाची वगैरे सगळं ते होतं. हो, माझं तसंच झालं. म्हणजे माझं अटाकामाला तेच झालं की इतरांना ते चालवत होते, ते गरम आहे, काय हरकत हो. नाही वगैरे. पण माझा प्रॉब्लेम असा झाला की इतकं ते गरम हे होत होतं, ऑक्सिजन कमी ह्याच्यात प्रचंड गरम, अंगाची लाही-लाही होते आणि म्हणजे तुम्हाला सगळ्यांना खोटं वाटेल की तिथे असं होतं की एवढं गरम झाल्यानंतर मी टोपीवरती 1 गॅलन पाणी ओतलं, तर ते हा. बाष्पानी म्हणजे म्हणजे 10 सेकंदात ते सगळं बाष्प होऊन निघून जायचं. हो, म्हणजे हो, इतकं गरम आणि अशा हो. ठिकाणी मला ते स्टॅमिना ठेवणं, धावणं हे खूप कठीण झालं. पण ते कंप्लीट मी केलंच अर्थात. अ, नक्कीच. पण त्याआधी तुम्ही म्हणालात की कंटाळा आला पहिल्या ह्याच्यानंतर असं हां. वाटायला लागलं. ते आणि काय कसं झालं सांगाल? की मॅरेथॉन आता ते हे करायचं म्हणून मग मी तिकडे गेलो. अ, अ, जॉर्डनला गेलो. मी तिकडे बसलो. म्हटलं आता ओके आपण हे करूया आता हे डेझर्ट मॅरेथॉन एकतरी कंप्लीट करूया. पहिला दिवस जातोय, वेड्यासारखा धावतोय. अ अख्ख्या ते डेझर्टमध्ये कोण नाही. मी एकटाच वेड्यासारखा धावतोय असं माझ्या मनात येतं. पहिला दिवस गेला, दुसरा गेला, तिसरा दिवस गेला. ते माणसाचं एक मेंटली तुम्ही स्ट्रॉंग किती असता हे दर्शवलं जातं. बरोबर. आणि कारण की तुम्ही एकटेच धावत असता बऱ्याचशा ठिकाणी. कुठेतरी मैला 2 मैलावरती एखादा माणूस छोटासा दिसतो, जो धावत येतोय. तुम्ही विचार करा की एखादा फ्लॅट जागा आहे, वाळवंटाच्या वाळवंट आणि तिथे प्रचंड ऊन आहे आणि हो. त्या उन्हामध्ये तुम्ही एकटेच धावताय आणि तुम्हाला कोणी दिसत नाही. वाळवंट एकटे तुम्ही धावताय. तुम्हाला कुणालाही वेड लागल्यासारखं होईल. खरंय, अ, खरंय. प पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला. शेवटी जेव्हा माझा 5वा आमचा आणि मुख्य ज्या डेझर्ट मॅरेथॉनमध्ये काय असतं, की आमचा 5वा दिवस हा असतो ना, हा महत्वाचा असतो. त्या दिवशी आम्ही हां, डबल मॅरेथॉन धावतो. आणि बरं. म्हणजे पहिले 3 दिवस पहिले 4 दिवस आम्ही 4 मॅरेथॉन धावलेले असतो. साधारणपणे 160 किलोमीटर होतात ते अंतर हां, हो. साधारणपणे.
त्याच्यानंतर आम्ही 5वा जो दिवस असतो त्याला आम्ही तो म्हणजे आमचा फार महत्वाचा दिवस असतो, कारण की तो लॉंग मार्च म्हणून आम्ही म्हणतो, की त्या दिवशी आम्ही डबल मॅरेथॉन म्हणजे साधारणपणे 80 ते 100 किलोमीटर एवढं आम्ही धावत असतो. तो इट्स अ डबल. आणि त्याच्यामुळे तुमचे डिग्री ऑफ डिफिकल्टी वाढलेले असतात. त्याच्यामुळे तुमचे दिवसभर तुम्ही धावत असता बेसिकली. म्हणजे जॉर्डन मध्ये माझं तसं झालं. आणि त्याच्यानंतर तो 6वा दिवस असतो तो रेस्ट डे असतो, किंवा तुम्हाला त्या दिवशी तुम्ही रात्रभर धावत जाऊन दुसऱ्या दिवशी पण कंटिन्यू करू शकता, दुपारी 12 वाजेपर्यंत वगैरे. आणि मग तुम्ही तो रेस्ट डे होतो. आणि मग त्याच्या नेक्स्ट डेला तुमचे 5-10 किलोमीटर शेवटचे जस्ट सेलिब्रेशन रन असतो म्हणतात. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जे कम्प्लीट केलं त्यांना हे मेडल्स मिळतात, असं असतं. तर ह्या ह्याच्यात असं झालं होतं की माझे 4 दिवस संपले होते. 5वा दिवस जो होता माझा, तर त्या दिवशी आम्हाला कळलं होतं की शेवटचा जो दिवस आहे, जो जॉर्डन मधला आम्ही जिथे कुठे सेलिब्रेशन करणार होतो, तो जो दिवस आहे, तर तिथे त्या लोकांनी परमिशन दिली नव्हती धावत जाण्यासाठी. कारण का पेत्रा म्हणून एक ठिकाण आहे, जे फार सुंदर ठिकाण आहे. जगातलं ते महत्वाचं ठिकाण धरलं जातं. आणि हिस्टॉरिकल ते ठिकाण आहे. पण तिथे त्या लोकांनी अलाव नव्हतं केलं की तुम्ही असं वेड्यासारखे धावत याल आणि हे कराल वगैरे. तर त्यांनी सांगितलं होतं की फक्त शेवटचे 2 किलोमीटर आपण धावत जाऊया. पण त्याच्यामुळे मग आम्हाला ते शेवटचा जो आमचा दिवस होता तो वाढला ना. म्हणजे ते आम्ही 80 किलोमीटर धावणार होतो, त्याच्याऐवजी आम्ही जवळजवळ 93 किलोमीटर धावलो. आणि जेव्हा तुम्ही 80 धावता आणि तिथे 93 ह्याचे जमीनासमोरचा फरक आहे. म्हणजे तुमचा ऑलरेडी स्टॅमिनाही झालेला असतो. तर तिथे मी ज्या वेळेला आम्ही जेव्हा धावायला सुरुवात केली, शेवटचं जे स्टेज होती ती, तर त्या शेवटच्या स्टेजला म्हणजे मला असं झालं की कधी एकदा आम्हाला सगळ्यांना झालं की कधी एकदा संपते. बऱ्याचशा जणांचं स्टमक एक सुरू झाला. कारण काय हे तुम्ही ज्या ठिकाणी हे सगळं करत असता त्यावेळी सगळे आजूबाजूला तुम्ही आंघोळ केलेली नसते 5-6 दिवस. तुमचं जेवण वगैरे वेळी अवेळी असतं. तुमचा स्टॅमिना डाऊन झालेला असतो. तुम्ही धावत असतात. म्हणजे सगळ्या गोष्टी हे असतात. हायजीनचा प्रकार उरलेला नसतो. अक्षरशः अशी हालत असते. कारण की प्रत्येक जण आता इनहायजिनिक असतो आणि प्रत्येक जण टेंट मध्ये आम्ही एकत्र झोपतो 8-8, 9-9 जण. तुम्ही काय हालत झालेली असेल विचार करा. आणि त्याच्यानंतर मग शेवटच्या दिवशी आम्ही ज्या वेळेला 80-90 आम्ही किलोमीटर 93 वगैरे किलोमीटर धावलो. म्हणजे सकाळी 8 वाजता, आज सकाळी 8 वाजता आम्ही धावायला सुरुवात केली. आणि मी दुसऱ्या होल नाईट धावतोय, दिवस धावतोय, होल नाईट धावलेलं आहे रात्र. आणि दुसऱ्या दिवशी 8:05 माझे ते 93 का 97 किलोमीटर जे काय होते ते संपले आणि मी टेंट मध्ये गेलो. आता ह्या वेळेला असं झालं की मी म्हटलं, मी त्यावेळेला मनात विचार करत होतो मी कशासाठी धावतोय, काहीतरी उगाच वेड्यासारखं धावायचं म्हणून धावतोय असं माझ्या मनात आलं. आणि त्यावेळेला मी खूप कंटाळलो होतो. मी म्हटलं यु नो व्हॉट, एक काय आणि 4 काय इज द सेम. मी कशाला करायला पाहिजे 4-4 गोष्टी असं. तर त्यावेळेला एक छोटासा किस्सा घडला. म्हणजे ह्या गोष्टी घडत जातात जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा. माझी मॅरेथॉन संपली होती. मी मजेत हे होतो की आता जायचं, घरी जायचं, मुलींना दाखवायचं, माझ्या बायकोला दाखवायचं माझं मेडल आणि सडनली येत असताना माझ्याबरोबर माझा एक मित्र होता. म्हणजे माझा प्रतिस्पर्धी होता किंवा तिकडेचा खेळाडू होता. त्यांनी सहज बोलताना तो म्हणाला की अरे तू कुठला मी कुठला असं झालं. आणि मी सांगितलं मी ओरिजिनल इंडियाचा, आता मी अमेरिकेत असतो वगैरे. अरे हो काय, मला वाटलंच तू इंडियाचा आहेस. पण म्हणे आय एम सरप्राईज. म्हटलं कसलं सरप्राईज. तर तो म्हणाला अरे इंडियन लोक कुठे स्पोर्ट्स मध्ये असतात आणि तू कसं काय स्पोर्ट्स मध्ये. म्हणजे तुम्ही लोक साधं एक मेडल पण मिळवत नाही ऑलिम्पिक मध्ये. आणि दॅट हर्ट मी, दॅट रिअली हर्ट मी अ लॉट. तो म्हणाला बघ ना कुठेही तू बघ असं. आणि तो म्हणत होता त्याचे तथ्य होतं, काय चूक नाहीये. म्हणजे आपण काहीतरी क्रिकेट खेळतो, हे खेळतो ते ठीक आहे, म्हणजे आपण त्याच्यात मिळवतो वगैरे. पण जेव्हा ऑलिम्पिक येतं तिथे आपण कुठेच नसतो. म्हणजे एवढं पॉप्युलेशन आहे आपलं आणि एक मेडल मिळवताना आपली खूप वाट लागते म्हणजे असं. आणि ते छोटे देश असतात, स्वित्झर्लंड म्हणा, अजून कोणते देश असतात, ते छोटे देश असतात आणि ते 10-10 मेडल्स मिळून घेऊन जातात असं. तर तो एक जण तो जे काही म्हणत होता त्याच्यात तथ्य होतं, पण इट हर्ट मी. आणि मी म्हटलं काय यु नो व्हॉट,
लेट मी सी. आणि मी त्यावेळेला सगळं त्या डेझर्ट मॅरेथॉन आणि माझ्या मनात आलं की कोणीतरी केली असणार, म्हणजे मला काय करण्याची गरज असं नाही. आणि म्हणून ते डेझर्ट मॅरेथॉनच्या वेबसाईट वरती गेलो आणि मी म्हंटल की लेट मी सी की कोणत्या इंडियननी केलंय का, मी ह्याला लगेच दाखवतो असं माझ्या मनात आलं. आणि मी दाखवू शकलो नाही. मी ते बघितलं आणि त्याच्यावरती कोणत्याही इंडियन माणसाचं आज साधारण किती वर्ष झाली असतील ही मॅरेथॉन सुरू होऊन? बरीच झाली, म्हणजे जवळजवळ एक 20 वर्ष तरी झाली असतील. त्या 20 वर्षात एकाही भारतीयांनी हे केलं नव्हतं. केलं नव्हतं. म्हणजे आता ह्या डेझर्ट मॅरेथॉन मध्ये सुद्धा आमचे ग्रुप वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे मी सांगितलं मगाशी की कोण कोण एकदाच कोणतरी करतं आणि ते बंद करतं वगैरे. तर ते काही जण पूर्ण कोणी केली? नाही, काही जणांनी चारही पण एक दोन जणांनी चारही पण केल्या होत्या. म्हणजे एकाच बाईनी केली होती, मला तिचं नाव माहिती नाही, तिने केली होती तिने. पण तिने मुख्य जे केली होती तिची वेगवेगळ्या वर्षांमध्ये केली होती. एका वर्षी एक, दुसऱ्या वर्षी दुसरं, असं असं काहीतरी केलं होतं तिने. मला नक्की माहिती नाही तिचं काय हे माहिती नाही, पण त्याच्यामुळे ती ग्रँड स्लॅमच्या रेकॉर्ड मध्ये नव्हती. ग्रँड स्लॅम मिळवण्यासाठी काय अट असते म्हणजे ह्या मॅरेथॉन मध्ये? म्हणजे त्याच्यात आमच्या ह्याच्यात प्रकार असा आहे की एक क्लब असतो. ओके, त्या क्लब मध्ये तुम्ही जर का चारीच्या चारी जर का केले, कोणत्याही वर्षी करा, तुमच्या आयुष्यात कधी करा, तुमचं त्या क्लब मध्ये नाव येतं, ग्रँड स्लॅम क्लब. आणि सॉरी, ते क्लब मध्ये नाव येतं, ग्रँड स्लॅम मध्ये येत नाही. आणि तुम्ही जेव्हा एका वर्षात करता एका हे, वर्षात 4ही डेस्टिनेशन. हा, तेव्हा त्याला ग्रँड स्लॅम म्हटलं जातं आणि ते तुम्ही त्या ग्रँड स्लॅमच्या ग्रुपमध्ये येतात. आणि मी ज्या वेळेला केलंय तर त्यावेळेला फक्त जगातल्या 19 लोकांनी फक्त ती ग्रँड स्लॅम केली होती. आणि अजून कोणी ते म्हणजे एका वर्षात चारही केलं नव्हतं. आणि ह्याचं डिफिकल्ट असं आहे, कारण काय लोकांना ते डिफिकल्टी कळत नाही याची, की असं का बाबा हे असं, की ते ग्रँड स्लॅम हा का इम्पॉर्टंट आहे ते. कारण की तुम्ही ज्यावेळेला 200-250 किलोमीटर जेव्हा तुम्ही धावता, त्यावेळेला तुम्हाला रिकव्हर होण्यासाठी तुम्हाला साधारणपणे 6 ते 8 आठवडे लागतात. तुमची बॉडी रिकव्हर होण्यासाठी. मॅरेथॉन खेळल्यानंतर कारण का तुमचं सगळं डिस्टर्ब झालेलं असतं, कारण का तुमचं प्रोटीन्स कमी झालेले असतात, तुमचे सगळ्या गोष्टी तुमच्या शरीरात लॉस असतो सगळंच. सगळे कमी झालेले असतात. आणि ते भरून निघण्यासाठी तुम्हाला जवळजवळ 6 वीक तरी तुम्हाला द्याव्या लागतात तुमच्या शरीराला भरून काढण्यासाठी. मग नंतर त्याच्या पुढच्या गोष्टी बऱ्याच होतात. त्याच्यामुळे कसं होतं की एक मॅरेथॉन झाल्यानंतर दुसरी मॅरेथॉन करायला 6 आठवड्याचा अवधी असेल तर तुम्ही रिकव्हर होता, नसेल तर तुम्ही recover होत. बरोबर. आणि त्यामुळे तुम्ही असं जर का तुम्ही 4 जर का करायला गेलात, तुमच्या शेवटच्या 2 ह्याच्यामध्ये तुम्ही साधारणपणे तुम्ही रिकव्हर झालेले नसता, जेव्हा तुम्ही पूर्ण. कारण की तुमचा जो पिरियड आहे तो वाढत जातो. म्हणजे 6 आठवड्याचा तो पुढे पुढे तो जवळजवळ तुम्हाला दीड महिन्याचा जवळजवळ 2-2.5 महिने तुम्हाला लागतात रिकव्हर व्हायला. सेकंड जर का मॅरेथॉन केली तर तुम्हाला थर्ड मॅरेथॉन करायला तुम्हाला रिकव्हरी पिरियड मोठा लागतो. सो एका वर्षात हे करणं हे फार कठीण असतं. कारण काय, एक जर का तुम्ही केली आणि तिथून तुम्ही वाचलात, तर तुमचं कदाचित असं असतं की तुमचं जर का तुम्ही नीट बॉडी पुन्हा रिकव्हर केली नसेल, तर यू फेल इन टू सेकंड वन. तुमचे क्रॅम्प्स येतील, तुम्हाला चालता येणार नाही, तुमचे गुडघे सुचतील काय. आणि प्लस प्लस ही डिग्री ऑफ डिफिकल्टी वेगवेगळी आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यातून वाचलं तर तुमचं तिसरं हार्ड आहे मॅरेथॉन आहे, म्हणजे जे अटाकामाचं आहे. अटाकामाच्या ह्याच्यात तर तुम्हाला ऑक्सिजनच कमी मिळतो. म्हणजे तुम्ही टोटली भ्रमिष्ट होता कधी कधी. मी काय काय आमच्या बरोबरच्या लोकांना ऑक्सिजन कमी झाल्यामुळे ते वेड्याकडे बडबडायला लागले होते. शेवटी ते बाद झाले, त्यांना खाली आणावं लागलं त्यांना, की शक्य नाही ते पुढे वेडा व्हायचं, नाही तर तुम्हाला अटॅक यायचा वगैरे. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या तुम्हाला मेंटेन कराव्या लागतात. आणि म्हणूनच हे ग्रँड स्लॅम आहे, हे नॉट ओनली दॅट यू नीड टू बी फिजिकली गुड, इमोशनली गुड, फायनान्शियली गुड, लॉजिकली गुड, ह्या ऑल्सो. मेंटली ऑल्सो. म्हणजे तुम्हाला टफ राहायला पाहिजे ना. पण तुम्ही एकटे रात्री रात्री तुम्ही एकटे फिरत असता डेझर्ट मध्ये, ज्या फॉरेन लँड मध्ये तुम्ही आहात, तुम्हाला माहिती नाहीये, तुमच्याकडे रात्रीला फक्त एक लाईट असतो आणि त्या लाईटच्या प्रकाशात तुम्हाला 25 फुटापर्यंत तुम्हाला प्रकाश मिळतो. आणि तुम्ही चाललेला आहेत, बाकीचा अख्खा अंधार, तुम्हाला दिसत पण नाही, काही दिसत नाही. आणि लांब वरती 2-4 मैलावरती तुम्ही एखाद्या डोंगरावरती आता तुम्हाला खाली डोंगराच्या पायथ्याशी कुठेतरी एक छोटासा लाईट दिसतोय, तो म्हणजे तुमचाच पार्टिसिपंट खालून येतो. त्याच्यामुळे तुम्हाला आनंद वाटतो की तो माझ्या खाली आहे.
पण तुम्हाला वरती पण जेव्हा तुम्ही बघता तेव्हा 2-1 किलोमीटर वरती तो दुसरा एक पार्टिसिपंट दिसतो आणि तेव्हा तुम्हाला मनात येतं की अरे मला तिथपर्यंत जायचं. हे जे सायकोलॉजिकल मेंटल जे खेळ चाललेले असतात रात्रभराचे, ते त्याच्यासाठी तुम्ही मेंटली खूप टफ असायला लागता. सो हे हे त्याच्यातून हे सर्व्हाइव्ह होत होत माझं म्हणजे अटाकामा झालं आणि मग आमचं अंटार्क्टिका पण 4th मॅरेथॉन होतं. अंटार्क्टिकाची गोष्ट वेगळीच आहे. कारण काय अंटार्क्टिका बघायला गेलं तर तो प्रवासच खूप कठीण आहे. म्हणजे प्रवासाला जाताना तुम्ही जेव्हा बोटीने जाता तेव्हा तो ड्रेक पॅसेज मधून तुम्ही जाता अंटार्क्टिकाला आणि तो जो ड्रेक पॅसेज असतो तो प्रचंड खवळलेला असतो. म्हणजे तुम्हाला एक 15-15 मीटर पर्यंत तुमची बोट अशी वर खाली होत असते. आता ह्या ह्याच्यात तुम्ही कशी झोपणार? कारण तुम्हाला झोपायला तर पाहिजेच आहे. म्हणजे तुम्ही नंतर तिकडे जेव्हा अंटार्क्टिकाला पोहोचताय तुम्ही वेगवेगळ्या 7 बेटांवरती तुम्ही जाणार आहात आणि तिथे दररोज धावणार आहात. ते मॅरेथॉन धावणार आहात. आणि त्याच्यात मग बोट लागते म्हणा, तुम्हाला काही धड जेवायला जात नाही आणि हे करत 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 तुम्ही पुढे चाललेले असता. हा प्रत्येक प्रवास हा काहीतरी सांगून गेलेला आहे. पण सगळी मेडल्स जेव्हा तुम्ही दाखवलीत तेव्हा मला हा प्रश्न पडलेलाच की सगळ्या मेडल्सवर 2014 हे साल लिहिलेलं आहे. म्हणजे 2014 एकाच वर्षात केलेल्या या सगळ्या मॅरेथॉन आहेत आणि राईट. म्हणून तुम्ही ग्रँड स्लॅम विजेते आहात या राईट. डेझर्ट मॅरेथॉनचे. त्यामध्ये हे म्हणजे सर हे जे 2 आहेत ते दाखवायचे राहिले ते म्हणजे एक नॉर्थ पोल मॅरेथॉनचं आहे आणि एक एक्सपेडिशनचं आहे. हे 2 मेडल. सो हे जर का एकत्र केले आणि हे म्हणजे चारही हे केल्यानंतर तुम्हाला हे मेडल मिळतं 4 डेझर्ट. सो हे फार युनिक आहे. फक्त जगामध्ये एखाद्याच व्यक्तीकडे तुम्हाला मला हे सांगा मग हे पूर्ण केलेले तुम्ही सगळ्यात पहिले भारतीय मी पहिला आणि एकाच एकटाच. वर्षात. मी पहिला आणि अजून तरी एकटाच भारतीय. क्या बात आहे सर. मनापासनं तुम्हाला सल्यूट. खरोखर सर हा सगळा अनुभव आणि हा सगळा प्रवास ऐकताना ना खूप छान वाटत होतं या कारणासाठी, कारण कोणत्याही भारतीयाला हा अभिमान नक्कीच असणार आहे की आपल्यातली एक व्यक्ती, एक भारतीय म्हणून अशा स्पर्धेत सहभागी होते, संपूर्ण करते ती मॅरेथॉन आणि एक भारतीय म्हणून ग्रँड स्लॅम विजेतेपद पहिल्यांदा पटकावते. हा खरोखर अंगावर शहारे येणारा अनुभव आणि प्रवास आहे. पण तुमच्यासाठी ते किती खाचखळगे असतील ते आज समजले. ते फार सोप्पा नव्हता हा प्रवास आणि त्यामागे मला वाटतं की तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं सुद्धा श्रेय आहे की तुमच्या दोन्ही मुलींनी तुम्हाला थोडंसं एनकरेज करणं की नॉर्थ पोल 90 डिग्रीज पर्यंत पोहोचणं, म्हणजे तो प्रवास तिथून सुरुवात झाली. पण तुमच्या पत्नींना सुद्धा मला भेटायचंय. मला माहितीये त्या तुमच्या बरोबर आहेत आता. तर बरोबर. मला भेटता येईल का त्यांना आता? हो, नक्की. नमस्कार. मराठी सृष्टी टॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हा सगळा प्रवास ऐकताना मी सरांना म्हणाले की जसं अंगावर शहारे येतात, पण अर्थातच हा अभिमानाची गोष्ट आहे प्रत्येकासाठी. तशी तुमच्यासाठी तर ती जास्त आहे, म्हणजे आमच्याहून कितीतरी टक्के जास्त अभिमानाची गोष्ट तुमच्यासाठी आहे. पण यामध्ये खूप सॅक्रिफायसेस सुद्धा असतील ना, म्हणजे कुटुंबाने खूप काही सहन केलेलं असेल अशा वेळेला. सुरुवात अशीच करेन की तुम्ही जे बोललात ते अगदी खरं. मला त्या गोष्टीचा खूप खूप अभिमान आहे की एवढं हे करणं अजिबात म्हणजे खूप अजिबात सोपं नाहीये, प्रश्नच नाही. पण मला आता असं बोलायचंय की तुम्ही जे ऐकलं त्याच्याकडनं की बाबा तो नॉर्थ पोलला गेला. आता असं उठून कोणी अचानक नॉर्थ पोलला नॉर्मली तर जात नाही. बरोबर. तेव्हा पण म्हणजे आम्हाला असंच सरप्राईजिंग होतं की आम्ही जाणार आहोत, मी हे करणार. ते म्हणायचे ओके, तुला जे करायचंय तू कर, तुला आनंद वाटतोय ना, फक्त स्वतःची काळजी घे. दॅट्स इट. आणि आता जेव्हा त्यांनी ठरवलं की मला हे आता डेझर्ट रन करायचं, तिथे जायचंय, इथे मला वाळवंटात रन करायचंय. फक्त मला अतुलच्या बाबतीत एक नक्की म्हणजे आहे माहितीये की त्याला जिथे कुठे जायचंय त्याचा तो सगळ्याचा चांगला अभ्यास करतो. की मी साधं आम्ही कुठे ट्रिपला जायचं म्हटलं तरी अतुलचा सगळा स्टडी झालेला असतो. आपण कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत.
त्यामुळे एवढं मोठं करताना त्याचं झालं असण्याची गॅरंटी होती मला. फक्त माझ्या मनात म्हणजे नक्कीच भीती होती. कोणत्याही बायकोला वाटलं असतं की अरे कुठेतरी जायचं, एवढं 250 किलोमीटर धावून यायचं. आणि त्यातला सर्वात मोठा मला प्रॉब्लेम असा होता की आत्ताच्या जगामध्ये आपल्याकडे सगळ्यांकडे फोन असतात. म्हणजे साधं कुठे आपण गेलो तासाभरावरती तरी आपण पटकन फोन करतो की अरे काय आहे, आपला म्हणजे कॉन्टॅक्ट असतो. इथे सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मला त्याच्याशी त्याच्या रनमध्ये अजिबात कॉन्टॅक्ट ठेवता येत नव्हता. कारण तो जिथे कुठे होता तिथे फोनचा काही म्हणजे एवढ्या तो म्हणजे वेगवेगळ्या जागी होता की जिथे फोन शक्यच नव्हतं. त्यामुळे ती माझ्यासाठी सर्वात मोठी डिफिकल्टी होती. माझ्या मुली तेव्हा लहान होत्या. आम्ही तिघीच घरी होतो. आणि घर सांभाळणं हे हे म्हणजे प्रत्येक घरातली म्हणजे स्त्री करत असते. पण आता हा कुठेतरी दूर आहे, त्याच्याशी माझा कॉन्टॅक्ट नाहीये आणि तेव्हा सांभाळणं हे जरा म्हणजे डिफिकल्ट होतं. त्यामुळे माझ्या दृष्टीने मी फक्त त्याला जाताना एवढंच सांगितलेलं होतं, की "तू जा, तू यशस्वी होऊन परत ये. पण तुला कोणत्याही क्षणी असं वाटलं, की नाही हे मला जमत नाहीये, तर तू ते सोडून घरी ये. आम्ही तुझं आनंदाने तेवढ्याच आनंदाने स्वागत करू." म्हणजे खरोखर मला वाटतं की या तुमच्या पूर्ण सपोर्टमुळेच या सगळ्याच मॅरेथॉन पूर्ण करू शकले. की त्यांना हा विश्वास होता की आज जरी मी पूर्ण करू शकलो नाही तरी घरी माझं कदाचित त्यापेक्षा दुप्पट जास्त कौतुकाने स्वागत होईल. आणि नाही, हा नाही. एक विश्वास असणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यात माझं काही क्रेडिट नाहीये. नाही असं ती नेहमी म्हणते की क्रेडिट नाही, पण खरं तिचंच क्रेडिट आहे. कारण काय झालं होतं की इट्स अ टीम वर्क. म्हणजे तिचंच एकटीचं क्रेडिट नाही, माझ्या मुलींचं पण क्रेडिट आहे, माझ्या घरच्यांचं क्रेडिट आहे, तिच्या घरच्यांचं क्रेडिट आहे. कारण काय की पाय खेचणारे बरेच जण असतात, पण असं हे करायला सांगणारे की नाही कर बाबा काही हरकत नाही वगैरे. म्हणजे मला आठवतं की मी जेव्हा रन करायचो तेव्हा माझे मसल्स हे तयार नव्हते धावायला वगैरे. त्याच्यामुळे मला दररोज थोडंसं धावलं तरी सुद्धा माझे पाय दुखायला लागले वगैरे. माझ्या मुली छोट्या होत्या, 7 ते 10 वर्षाच्या होत्या, तरी सुद्धा त्या बर्फ घेऊन यायच्या, मला बर्फ लावायच्या वगैरे काय काय करायच्या. सो ते बाप्पाला एक ते बरंच वाटतं ना की अरे माझ्या मुली काय हे आहेत आणि काहीतरी. सो दॅट वॉज एनकरेजमेंट. नंतर ज्या वेळेला मी रन वर्षभराचं ते धावण्याचं ठरवलं, तर त्यावेळेला मी हिला विचारलं की म्हटलं असं असं सुषमाला म्हटलं की मला असं असं करायचंय वगैरे. तर आता ती जरी म्हणत नसली तरी खरं तिचं श्रेय आहे. कारण काय तिने मला सांगितलं होतं की हे वर्ष आहे ते तुला अगदी पूर्ण मोकळीक आहे. कारण काय की आपल्या मुलींचं महत्वाचं वर्ष नाहीये, त्याच्यामुळे तू बिंदास जा, मी सांभाळीन त्यांना. हा जो मला पाठबळ मिळालं की ओके, जर का एवढं महत्वाचं नाहीये आणि ती पूर्णपणे सांभाळू शकणारच आहे, तर मग मला आता काहीच हरकत नाही. आणि मग मी त्यावेळेला तिला सगळ्या गोष्टी सांगितल्या की असं 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 घडू शकतं, काही गोष्टी डिफिकल्ट अशा अशा असतात वगैरे. तर त्याच्यावरती तिने सांगितलं होतं मला की काही झालं तरी आम्ही आहोत तुला, जर का नाही जमलं तर ते सगळं टाकून परत ये. अर्थात माझा तो स्वभाव नाहीये, मला कम्प्लीट करायचंच. आणि ती म्हणते तसं की मी सगळा स्टडी केलेला असायचा, तिकडचं वातावरण, तिकडचं सगळं, म्हणजे धावायला जाण्याच्या आधी माझं सगळं स्टडी पूर्णपणे तयार झालेला. बरोबर आहे. अगदी म्हणजे बऱ्याच गप्पा, खरं तर बरेच प्रश्न मनामध्ये असतात की अशा वेगळ्या प्रकारचा जर खेळ असेल तर तो खेळ कसा असतो, कसा जिंकला जातो, कसा प्रवास असतो, तर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या. पण मला जाता जाता 2 प्रश्न सर तुम्हाला विचारायचे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता डेझर्ट मॅरेथॉन पूर्ण केली, त्यातलं ग्रँड स्लॅम विजेतेपद सुद्धा मिळवलं. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा अजूनही आता कोणती मॅरेथॉन खेळण्याची इच्छा आहे का? वेगळी आहे, पण तिच्या समोर आता काही मी सांगत बसत नाही. कारण की ती आतापर्यंत तिला मी सांगितलं की ओके मला अजून वेळ आहे, अजून तरी काय काही विचार. सिक्रेट. पण सांगू इच्छित आरामात मी जेव्हा करीन तेव्हा तिला सांगेन आणि जगाला कळेलच. आणि तुम्ही ही स्पर्धा म्हणजे ह्यात सहभागी आणि यानंतर हे पदक मिळवल्यानंतर अनेक दिग्गज तुम्हाला स्वतः येऊन भेटले आणि नक्कीच म्हणजे अनेक जणांनी त्याचं कौतुक केलेलं आहे.
शेवटचा प्रश्न असा आहे की कोणाला करिअर म्हणून जर हे क्षेत्र निवडायचं असेल तर या क्षेत्रामध्ये किती स्कोप आहे, किंवा करिअर जरी नाही निवडलं तरी अशा पद्धतीच्या मॅरेथॉन खेळण्यासाठी एखाद्या तरुणाने म्हणा किंवा एखाद्या कोणत्याही व्यक्तीने साधारण कशा प्रकारची तयारी आणि किती वर्ष, किती महिने आधी केली पाहिजे? पहिलं म्हणजे करिअर करण्यासारखं नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला जर का एक छंद म्हणून जोपासायचं असेल, तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं असेल, स्वतःला देशासाठी काहीतरी करायचं असेल तर जरूर करा. म्हणजे असं. पण करिअर असं नाही, इथे कोण तुम्हाला म्हणजे क्रिकेटर लोकांसारखे कोण पैसे देणार नाहीयेत किंवा तुम्हाला इतर काही स्पॉन्सरशिप मिळणार नाहीये. कारण आता असं होतं ना की फ्रँकली स्पीकिंग हे जेव्हा डेझर्ट रन करायला लागतो तेव्हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की मेंटली, फायनान्शियली, फिजिकली सगळं तुम्हाला हे करावं लागतं. आता ज्याच्याकडे फायनान्स चांगला आहे त्याच्याकडे फिजिक्स चांगलं असेल असं काय सांगता येत नाही. म्हणजे तो स्ट्रॉंग असेल असं सांगता येत नाही. ज्याच्याकडे दोन्ही आहे तो इमोशनल किंवा मेंटल तो स्ट्रॉंग असेल असं सांगता येत नाही. त्याच्या ह्या सगळ्या किंवा ज्याच्याकडे सगळं चांगलं आहे त्याच्याकडे पैसाच नसतो आणि अशा ठिकाणी बरेचसे जण स्पॉन्सर करत नाहीत आणि मग हे कधी होतात की मग हा जर का बघायला गेलं तर ह्याच्यात तरुण फार कमी दिसतात. कारण काय की फायनान्सेस कोण एवढं हे करणार. नंतर 7-7 दिवस म्हणजे हिने सांगितल्याप्रमाणे आता की मला 3-4 दिवस आधी जावं लागायचं आणि 3-4 दिवस नंतर मी यायचो. ते 7 दिवस म्हटले तरी तेही सुद्धा स्वतःच्या खर्चावर, तेही स्वतःच्या खर्चावर सगळं. करेक्ट. 7 दिवस जायचं आणि 7 दिवस म्हणजे जवळजवळ 15 दिवसाचा तुमचा काळ हा तुम्ही जर का नोकरी करत असला तर तुम्हाला कोण सुट्टी देणार आहे? 15 दिवसाची एकदा सुट्टी देतील वर्षातनं. 4 वेळेला दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि अशा वेळेला तुम्ही म्हणजे फायनान्सेस काय उभे करणार? कारण की तुम्हाला फायनान्स मिळतच नाही. म्हणजे स्पॉन्सर तुम्हाला मिळेलच असं सांगता येत नाही. मिळतात. तुम्ही एकदा काही करून दाखवल्यावरती मिळतात. पण पहिल्यांदा तुम्हाला काहीच मिळत नाही. आणि असंच जर का बघायला गेलं तर मॅरेथॉन धावणारे हजारो आहेत. तुम्ही त्याच्यात डिफरंट काय आहात? तो या ह्याच्यात मी म्हणेन की ते करिअर होणार नाही, पण मी तरुणांना सांगेन की तुम्हाला जर का ह्याच्यात पडायचं असेल तर जरूर पडा. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल प्लेस. तुम्हाला मेंटली, फिजिकली मेंटली, इमोशनली खूप स्ट्रॉंग होता तुम्ही. तुम्हाला जगात कोणत्याही गोष्टीवरती मात करण्याची तुमची तयारी होते. कारण एकदा का तुम्ही मॅरेथॉन मध्ये तुम्ही जेव्हा जाता डेझर्ट मॅरेथॉन मध्ये तुम्ही मैलोन-मैल एकटे असता. तुम्हाला स्वतःला विचार करायचा, स्वतःच्या आयुष्याचा विचार करण्याचा तुम्हाला खूप संधी असते. आपण काय म्हणजे मी पण जेव्हा धावायचो तेव्हा मला लक्षात यायचं की मग काय करणार काय? मग तुम्ही त्यावेळेला विचार करायला लागतो की मी लहानपणी असा होतो. मग मी हे चुकलो. मग मी त्यावेळेला मी असं केलं असतं तर काय झालं असतं? सो दॅट मेक्स यू अ स्ट्रॉंगर मेंटली. रिअलायझेशनची संधी तुम्हाला त्या वेळेला मिळत जाते. जे आता ते विपश्यना वगैरे करतात वगैरे दॅट इज नथिंग बट इट इज द सेम. तुम्ही जाऊन स्वतःला डिस्कव्हर करता बेसिकली. इथे पण तेच होतं. म्हणजे आम्ही लोक जेव्हा जातो तेव्हा आम्ही शेवटी असं होतं की अरे दिस इज अ टोटली डिफरंट एक्सपिरियन्स. तुम्ही हे जे काय केलं कारण की तुम्ही स्वतःला त्याच्यातून तुम्ही डिस्कव्हर करता तुम्ही स्वतःला. की तुम्ही काय होता किंवा काय तुम्ही कोणत्या काळी काय चुकलात आणि ते जर का तिथे चुकला नसतं तर तुम्ही काय बरोबर केलं असतं. गेलं तो दिवस गेला. तुम्ही चुकला होता ते झालं. पण बाबा मी काय करू शकलो असतो किंवा मी जर का कोणाला हर्ट केलेलं आहे, कोणाशी भांडलेलो आहे, कोणाला त्रास दिलेला आहे किंवा काही झालेलं असेल माझ्या आयुष्यात मी काही चुका केलेल्या असतील. तर मी तसं का केलं? उगाच केलं का? हे सगळे विचार तुम्हाला हळूहळू स्वतःला तुम्ही डिस्कव्हर करता. अँड दॅट्स अ वंडरफुल फीलिंग. जेव्हा ते मॅरेथॉन धावून बाहेर येतात 7-8 दिवसांनी घरी यू कम अप विथ अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. एव्हरी डे इज अ डिफरंट डे बट इट्स अ ब्युटिफुल डे. यू कम विथ अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. तुम्हाला म्हणजे तुम्हाला कालच तुमच्याशी भांडलेला तुमचा मित्र असेल तोच तुम्हाला भेटतो तुम्ही त्याच्याशी चांगले ग्रीट होता. स्वतःमध्ये हा बदल घडून येतो नक्कीच. म्हणजे फक्त फिजिकली फिट होत नाही आपण, किंवा फक्त एक पदकापुरता आपला आता प्रवास उरत नाही.
तर आपण स्वतःला नव्याने ओळखायला लागतो आणि जगाला नव्या दृष्टीने पाहायला लागतो ह्या अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यानंतर आणि अशा खाचखळग्यातून गेल्यानंतर. खरोखर हा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे, अनेकांना स्वतःचं आयुष्य नव्याने दाखवणारा आहे आणि कोणत्याही छोट्याशा गोष्टीने खचून न जाता जगामध्ये अनेक सुंदर गोष्टी आहेत आणि त्या आपण स्वतः सगळ्यांनी पाहिल्या पाहिजेत हे सांगणार आहे. तुम्हा दोघांनाही सल्यूट करते मी. खरोखर अभिमान वाटेल असा हा क्षण आहे आणि अशी ही मुलाखत झाली त्याबद्दल तुम्हा दोघांचेही आणि सरांचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला ही मुलाखत आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मराठी सृष्टी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा मराठी सृष्टी टॉक्स.